जय शिवराय, जय भीम, जय मल्हार। आज महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन करायचं म्हटलं तर शासनाची दडपशाही होती। पोलिसांच्या मार्फत अटक करणे, दाबदडप करणे, खोटे गुन्हे दाखल करणे असा प्रकार सुरू होतो। आज अशाच प्रकारे जालना जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या मागण्यासाठी दीपक भाऊ बोराडे हे आंदोलन करत आहेत। त्यांनी उपोषणही केलं, त्यांचं उपोषणही मोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण ते धनगर समाजाच्या विश्वासावर ठाम राहून धनगर समाजासाठी लढत आहेत। आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनीही यांच्या उपोषणाची दखल घेतली आणि प्रशासनाला सज्ज इशारा दिलाय की धनगर बांधवांना त्या पद्धतीने आरक्षण दिलं गेलं पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे। आज आपण पाहतो कुठलाही नेता स्वतःच्या समाजाचं भांडवल करून तो त्याचं राजकीय पोळी भाजत असतो। मग तो मराठा समाज असो, धनगर समाज असो, मुस्लिम समाज असो, माळी समाज असो, वंजारी समाज असो, कुठलाही समाज असो, त्याची पहिली भूमिका आंदोलन करणं, आंदोलनाच्या अंतर्गत स्वतःची आर्थिक पोळी व राजकीय पोळी भाजून घेणं। अशा पद्धतीने आज दीपक भाऊ बोराडेंनीही सांगताना मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊन सांगितलं की खरंच मराठा बांधवांचा नेता आणि मराठा बांधव कशा पद्धतीने लढले आणि प्रशासनाच्या मागण्या, त्यांच्या ज्या मागण्या असत्या त्या प्रशासनाकडून कशा मान्य करून घेतल्या। मग अशा पद्धतीने जो लढा आपण उभा करतो, तर मित्रांनो माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता तुमचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल, पण तुम्ही दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी ठाम राहा। कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका। तुमच्याही समाजामध्ये इतर काही नेते आहेत की ते सत्तेला गोचिडावानी चिटकलेले आहेत, ते भूलतापा देऊन तुम्हाला भरकटण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही धनगर आरक्षण मिळेपर्यंत पाठीमागे येऊ नका आणि प्रत्येक एका बांधवांनी मुंबईला जाण्याचा अतोनात प्रयत्न करा, कारण प्रशासनाला जाग करण्याची ही वेळ आहे आणि प्रशासन शंड झालेलं आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी। भूलथापाही देईन आणि खोटे चॉकलेटही दाखवतील। त्या कुठल्याही भूलथापाला बळी न पडता दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहा आणि आपला लढा मजबूत करा आणि धनगर बांधव काय करू शकतात हे नक्कीच दाखवा आणि आरक्षण मिळवूनच मुंबईतून परत या।